गरमी चालू होऊन गेलेली आहे. गरमीमध्ये एकदम थंडगार खायची इच्छा होते आणि एकदम थंड कूल असं काहीतरी नवीन काहीतरी भेटायला पाहिजे खायला असं वाटतं माणसाला. त्याच्यामुळे मी काय केलंय, आज रसमलाई बनवलेली मुलांसाठी. त्याच्यासाठी फुल पॅटी दूध घेऊन घेतलेलं आहे. अर्धा दूध मी शिना बनवणार आहे त्याचा आणि अर्धा दुधाचा थोडा आटून घेणार आहे रसमलाईसाठी. त्याच्यामध्ये विनेगर आणि पाणी घ्यायचं, त्याला 2-3 वेळ थोडं थोडं टाकून चाळत राहायचं. चाळून झालं का मग त्याचा शिना आपणाप रेडी होऊन जातो. मग थोडं थोडं टाकायचं आणि चाळत राहायचं. म्हणजे जास्त पण विनेगर वापरायचं नाही, हवं तेवढंच वापरायचं. बघू शकता आता आपलं शिना रेडी आहे, एकदम मस्त. बघून घ्या. तर शिनाला आपण म्हणजे एकदम गाळून घ्यायचं. गाळणीमध्ये कपडा घेतलेला आहे गाळणीवर. आता शिनाला आपण गाळून घेऊया. साईडला पाणी, त्याचं मधलं पाणी एका साईडला काढून घ्यायचंय आणि शिना एका साईडला करून द्यायचंय. मग आता आपण गाळणीने गाळून घेतलेले शिना म्हणजे रेडी आहे आपल्या. वरून येणं थंड पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं की विनेगरचा स्वाद त्याच्यामध्ये यायला नको म्हणून. 2-3 ग्लास पाणी थंड चिल टाकायचं त्याच्यावर मस्तपैकी आणि चाळून घ्यायचं चम्मचने. आणि त्याच्यानंतर मग काय एक्स्ट्रा जे पाणी असेल ना ते थोडंसं दाबून, हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आणि वरून म्हणजे तुमच्याकडे जे ठेवण्यासारखी वस्तू असेल ते जड थोडंसं ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी. आता इथं दूध घेतलेलं आहे. दुधाला 10-15-20 मिनिटं आपण थोडंसं आटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून द्यायचे, बदाम, काजू, पिस्ता, साखर, आणि त्याला चाळत राहायचं 15-20 मिनिटं. इकडे आपला शिना पण रेडी झालेला आहे. बघू शकता. हलक्या हाताने त्याला मऊसूत गोळा तयार करायचा आणि एकदम मसलायचं मस्तपैकी. मऊसूत झालं का आपले रसमलाई रेडी आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर छोटे छोटे रसमलाई मी बनवलेले आहे. तुम्ही मोठे पण बनवू शकता, काहीच हरकत नाही. तर मग आता मी माझ्या हिशोबाने बनवलेले छोटे छोटे केलेले. आता इथं आम्ही चासणी बनवून घेतलेली आहे. चासणीसाठी मी घेतले 3 वाटी पाणी घेतलेले, 1 वाटी साखर घेतलेली. त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे. चासणी रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे रसमलाई. रसमलाईला शिजून घ्यायचं 10-15 मिनिटं झाकण ठेवून. आणि बघू शकता तुम्ही झाकण उघडून किती फुलून गेलेली आणि रसमलाई किती छान आलेली. आणि ते रसमलाईला आता थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त सॉफ्ट हाताने त्याच्यातलं जे पाणी असेल ते काढून घ्यायचं आणि जे दूध आपण आटवलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता एकदम छान रसमलाई बनली होती, मार्केट सारखी बनलेली होती. आता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.